आता तलाठी भरतीसाठी पण सेम फोकस राहील असं माझं वैयक्तिक मत. यासाठी की मी आधी पण मित्रांनो स्ट्रॅटेजी आखून किंवा प्रिव्हियस एक्झामचं ॲनालिसिस करून आधी पण मी 3 एक्झाम क्रॅक केले आहेत, तुम्हाला ऑलरेडी माहीतच असेल. ओके, आता मित्रांनो प्रत्येक सब्जेक्टनुसार कोणकोणते टॉपिक्स किंवा कोणकोणत्या टॉपिक्सवर प्रश्न विचारले ते बघू. जॉग्राफी घ्या आधी. फायनली हा विषय ज्यावर जास्तीत जास्त वेटेज आहे ते म्हणजे, आणि हा मित्रांनो याच प्रकारचे TCSने क्वेश्चन विचारलेले संपूर्ण सब्जेक्टचे संपूर्ण घटकांचे व्हिडिओ मी अपलोड केलेलेच आहे, ते तुम्ही बघून घ्या. हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये TCSने जी म्हाडा भरती घेतली होती त्या म्हाडा भरतीमध्ये नेमके कोणकोणते टॉपिक्स TCSने विचारले होते त्या टॉपिक्सबाबत आजचा व्हिडिओ आहे. ओके, सोप्या भाषेमध्ये TCSने विचारलेले टॉपिक्स म्हणजे आजचा व्हिडिओ. ओके, इथपर्यंत गोष्ट क्लिअर आहे. या टॉपिक्सचा तुम्हाला तलाठी भरतीसाठी फायदा होईल. ओके, त्या एक्झाममध्ये ज्या टॉपिक्सवर TCS जास्त फोकस होतो त्याच टॉपिक्सचं आपल्या तलाठी भरतीमध्ये फोकस असेल. ओके, इथपर्यंत गोष्ट क्लिअर आहे. TCSच्या एकूण 6 शिफ्टचं 6 पेपरचं मी ॲनालिसिस केलं आहे. 6 पेपरपैकी प्रत्येक पेपरमध्ये मला 50-50 प्रश्न घेतले होते GKवर. असे एकूण 300 प्रश्नांचं मी ॲनालिसिस केलं आहे. आपल्या तलाठी भरतीमध्ये 25-25 प्रश्न असेल. ओके, GKसाठी 25 प्रश्न असेल, काही हरकत नाही. त्या एक्झाममध्ये 50 प्रश्न होते, या एक्झाममध्ये आपल्या तलाठी भरतीमध्ये 25 प्रश्न असेल, परंतु फोकस सेमच. ज्या टॉपिक्सवर TCSचं आधी फोकस होतं आता तलाठी भरतीसाठी पण सेम फोकस राहील असं माझं वैयक्तिक मत आहे. ओके, इथपर्यंत गोष्ट क्लिअर आहे. वैयक्तिक मत यासाठी की मी आधी पण मित्रांनो स्ट्रॅटेजी आखून किंवा प्रिव्हियस एक्झामचं ॲनालिसिस करून आधी पण मी 3 एक्झाम क्रॅक केले आहेत, तुम्हाला ऑलरेडी माहीतच असेल. ओके, माझ्या ॲनालिसिसनुसार सर्वात जास्त फोकस मला जॉग्राफी या विषयावर दिसलं. एकूण 300 पैकी 65 क्वेश्चन्स मला जॉग्राफीवर दिसलं. त्यानंतर करंटवर 61 क्वेश्चन्स दिसले, जवळपास समान वेटेज आहे. ओके, आणि जॉग्राफीवर काय वेटेज जास्त दिसलं त्याचं मी एक्सप्लेनेशन मी व्हिडिओच्या दरम्यान नंतर करेलच. ओके, म्हणजे व्हिडिओच्या मदत कुठेतरी करून टाकेल. ओके, त्यानंतर आहे मित्रांनो पॉलिटिकल सायन्स म्हणजे राज्यशास्त्र, यावर 53 प्रश्न दिसले होते. आणि त्यानंतर आहे हिस्ट्री किंवा इतिहास, यावर 51 प्रश्न दिसले होते, जवळपास समान दोन्ही सब्जेक्टवर समान वेटेज आहे. ठीक आहे, त्यानंतर सर्वात लास्ट सायन्स किंवा विज्ञान यावर 21 प्रश्न होते, 27 प्रश्न होते, आणि इकॉनॉमिक्सवर 21 प्रश्न होते. इथपर्यंत गोष्ट क्लिअर आहे. सर्वात जास्त वेटेज जॉग्राफी आणि करंट, त्यानंतर मध्यम स्वरूपाचं वेटेज पॉलिटिकल सायन्स म्हणजे राज्यशास्त्र आणि हिस्ट्री, त्यानंतर लिस्ट सर्वात कमी वेटेज आहे सायन्स आणि इकॉनॉमिक्स. ओके, इथपर्यंत गोष्ट क्लिअर आहे मित्रांनो. हे झाले 6 GKचे 6 विषय, यावर तुम्ही चांगलं स्टडी करा. आता मित्रांनो प्रत्येक सब्जेक्टनुसार कोणकोणते टॉपिक्स किंवा कोणकोणत्या टॉपिक्सवर प्रश्न विचारले ते बघू. जॉग्राफी घ्या आधी. जॉग्राफीमध्ये लोकसंख्या महाराष्ट्राला फोकस ठेवला आहे. लोकसंख्या या टॉपिकसाठी महाराष्ट्राला फोकस ठेवला आहे. आणि लोकसंख्या आणि जनगणना यावर एकूण 9 प्रश्न दिसले होते मला. ओके, इथपर्यंत गोष्ट क्लिअर आहे. आणि यामध्ये लोकसंख्या आणि जनगणना हे 2 वेगवेगळे टॉपिक ठेवले मी, जवळपास सेमच एकच टॉपिक असल्यासारखं आहे, परंतु जनगणना यावर जास्त फोकस दिसले होते. ओके, खास करून जनगणना आणि करंट बेस क्वेश्चन दिसले होते. आणि नृत्य भारताला फोकस ठेवून होते, याच्यावर भारताचे नेमके कोणकोणते नृत्य आहे त्यावर 5 प्रश्न दिसले. मग आहे खनिजे, त्यावर 3 प्रश्न दिसले होते. मग आहे हवामान, यावर 4 प्रश्न. वनस्पती किंवा वने, भारतातील वनस्पती कोणकोणते, वनस्पतींचे प्रकार वगैरे सगळं, त्यावर 4 प्रश्न. वर्षा किंवा पर्जन्य यावर 3 प्रश्न. आणि बघा मित्रांनो, खनिजे, हवामान, वने, वर्षा यावर महाराष्ट्राला फोकस होतं. ठीक आहे, जास्तीत जास्त फोकस महाराष्ट्राला होतं, महाराष्ट्राला. त्यानंतर पर्यटन महाराष्ट्राला फोकस होतं, 6 प्रश्न. म्हणजे तुम्हाला काय हे जे टॉपिक आहे महाराष्ट्राच्या भूगोलामधून करायचे आहे. त्यानंतर अभयारण्ये, महाराष्ट्रामधील अभयारण्ये यावर 3 प्रश्न. त्यानंतर राष्ट्रीय उद्याने महाराष्ट्र 3, महाराष्ट्रामध्ये नेमके कोणकोणते राष्ट्रीय उद्याने आहे त्यावर 3 प्रश्न होते. त्यानंतर व्याघ्र प्रकल्प, त्यावर 4 प्रश्न. उद्योग महाराष्ट्राला फोकस देऊन, हे सगळे टॉपिक्स मित्रांनो महाराष्ट्राला फोकस देऊन आहे. उद्योग यावर 4 प्रश्न. वाहतूक 3 प्रश्न, पूर्ण महाराष्ट्राला फोकस. कृषी महाराष्ट्र फोकस 3 प्रश्न. नद्या, महाराष्ट्रामधील नद्या 3 प्रश्न. भाषा आणि राज्ये, पूर्ण इंडियाचा विचार करायचा आहे यामध्ये. भाषा म्हणजे कोणत्या राज्याला कोणत्या भाषा आहे, कोणत्या राज्याची कोणती भाषा आहे, मातृभाषा कोणत्या राज्याची कोणती भाषा आहे ती आहे मित्रांनो 2 प्रश्न. सण आणि उत्सव यावर 3 प्रश्न. सण आणि उत्सव
यावर भारताला फोकस ठेवायचा आहे. ओके, पुन्हा एकदा मित्रांनो मी तुम्हाला सांगतो, जे सगळे टॉपिक्स आहे ना मॅक्सिमम जास्त फोकस होता महाराष्ट्रावर. म्हणजेच काय, महाराष्ट्रातील खनिजे, महाराष्ट्रातील हवामान, महाराष्ट्रातील वने, असे जास्त फोकस महाराष्ट्रावर होता. आणि फक्त जे नृत्य, भाषा व राज्ये, सण उत्सव यावर भारताला फोकस होता. इथपर्यंत गोष्ट क्लिअर आहे. इथे आपला जॉग्राफीचे टॉपिक संपले. पॉलिटिक्स किंवा राज्यशास्त्र यामध्ये महाराष्ट्रातील विधिमंडळ यावर एकूण 12 प्रश्न दिसले मला. पूर्ण 6 शिफ्ट अनालिसिस केल्यानंतर 12 प्रश्न दिसले. आणि महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ यावर 4 प्रश्न. न्यायमंडळ, भारत आणि महाराष्ट्र जास्त फोकस 2 प्रश्न. केंद्र मंत्रिमंडळ, PM वगैरे केंद्रातील मंत्रिमंडळ त्यावर 2 प्रश्न. मूलभूत हक्क 7 प्रश्न. मार्गदर्शक तत्वे 7 प्रश्न. कलमे 4 प्रश्न. संविधानिक संस्था किंवा घटनात्मक संस्था यावर 2 प्रश्न. स्थानिक स्वराज्य संस्था यावर 2 प्रश्न. आणि नागरी स्वराज्य संस्था यावर 7 प्रश्न. बघा, स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरी स्वराज्य संस्थामध्ये सर्वात जास्त फोकस मला कशाला दिसला तर नागरी स्वराज्य संस्थाला. स्थानिक स्वराज्य संस्थाला कमी फोकस दिसला. ओके, त्यानंतर नगरपालिका, तेच स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नागरी स्वराज्य संस्था म्हणजेच काय, नगरपालिका वगैरे, आपलं महानगरपालिका, नगरपालिका वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी. ठीक आहे. त्यानंतर भाषा यावर 2 प्रश्न. घटना दुरुस्त्या यावर 4 प्रश्न दिसले होते मला. ओके, इथे आपला इथे आपले पॉलिटिक्स किंवा राज्यशास्त्राचे टॉपिक्स संपलेले आहे. हिस्ट्रीमध्ये भारताचा स्वातंत्र्य लढा आणि भारताची स्वातंत्र्य चळवळ यावर एकूण 8 प्रश्न दिसले. दोन्ही मिळून 8 प्रश्न दिसले होते. आणि जहाल कालखंड 3 प्रश्न. मवाळ कालखंड 4 प्रश्न. बघा, जहाल आणि मवाळपैकी जास्तीत जास्त फोकस मला मवाळवर दिसलं होतं. स्वातंत्र्य सेनानी, खास करून महाराष्ट्राला फोकस ठेवून आहे. महाराष्ट्रातील स्वातंत्र्य सेनानी नेमके कोणकोणते यावर होते 9 प्रश्न. महाराष्ट्रातील समाज सुधारक जास्त फोकस, एकूण 7 प्रश्न होते. आणि जास्त फोकस कोण होतं, दादोबा पांडुरंग तरखडकर, टिळक, सावरकर आणि ते स्वामी दयानंद सरस्वती, फुले यावर 7 प्रश्न होते पूर्ण मिक्स करून. ठीक आहे. त्यानंतर काँग्रेसचे अधिवेशन यावर 3 प्रश्न. आणि गव्हर्नर जनरल 3 प्रश्न. शिवाजी महाराज 4 प्रश्न. मित्रांनो, शिवाजी महाराज आणि 11वीच्या इतिहासातील काही टॉपिक्स यावर 6 प्रश्न घेतले होते. आता नेमके कोणकोणते, सातवाहन, गौतमीपुत्र सातकर्णी, दिल्ली सल्तनत किंवा दिल्ली घराणे, बाबर, इब्राहिम लोदी, शेरशाह शुरी आणि हिमायू, हे टॉपिक्स ज्या पुस्तकात दिसेल ते टॉपिक्स करून घ्या. तुम्हाला 11वीचं पुस्तक करण्याची गरज नाही. ठीक आहे. कारण की बघा, याच्यावर किती एकूण 6 प्रश्न दिसले होते. 6 पेपरमध्ये 6 शिफ्ट दिसले. ॲव्हरेजली एका शिफ्टमध्ये 1 प्रश्न होता. आणि एका प्रश्नासाठी आपल्याला वाचण्याची गरज नाही, परंतु एक रिव्हिजन मारून घ्या त्याला. ओके. त्यानंतर आहे समाज प्रबोधन चळवळी. कोणकोणत्या, आर्य समाज झाल्या, सत्यशोधक समाज यावर जास्त फोकस होता. एकूण 3 प्रश्न दिसले मला. ओके, आर्य समाजावर 2 प्रश्न आणि सत्यशोधक समाजावर 1 प्रश्न. एकूण 3 प्रश्न दिसले होते. तुम्हाला ज्या 5-6 चळवळी आहे, समाज प्रबोधन चळवळी आहे, ज्या आपल्या महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये त्या करून टाकायच्या. महाराष्ट्र नाही, इंडियाच्या बाबतीमध्ये. पुस्तके आणि लेखक यावर 2 प्रश्न दिसले होते. ठीक आहे. इथं मित्रांनो आपले हिस्ट्रीचे टॉपिक संपलेले आहे. विज्ञानचे नेमके कोणकोणते टॉपिक्स आहेत ते बघू आता. वनस्पतीचे वर्गीकरण यावर 3 प्रश्न. प्राण्यांचे वर्गीकरण यावर 5 प्रश्न. त्यानंतर आम्ल आणि आम्लारी यावर 3 प्रश्न होते. सूक्ष्मजीव यावर 2 प्रश्न दिसले मला. एकूण 6 शिफ्ट अनालिसिस केल्यानंतर 2 प्रश्न दिसले होते. प्रोटोझोआ यावर 2 प्रश्न होते. पेशी एक चांगला चॅप्टर आहे, त्यावर 5 प्रश्न. SI युनिट 2 प्रश्न. जीवाणू विषाणू 3 प्रश्न. रोग यावर 2 प्रश्न. बघा मित्रांनो, सायन्सचे काही टॉपिक्स मी दिलेले आहे. एकूण 9 लेक्चर आहे, ते तुम्ही करून घ्याल. त्यामध्ये पण तुमचे काही टॉपिक यातील कव्हर होऊन जाईल. आणि जिओग्राफीसाठी मित्रांनो, महाराष्ट्राचा भूगोल जी मी पूर्ण सिरीज ट्रिक्सनुसार महाराष्ट्राचा भूगोल पूर्ण ट्रिक्सनुसार कव्हर केला आहे, ते पण बघून घ्या. त्याचा जास्तीत जास्त फायदा तुम्हाला महाराष्ट्राचा भूगोल होईल. आणि जास्त वेटेज जिओग्राफी आणि करंट आहे, त्यापैकी जिओग्राफी तुमचं माझ्या चॅनलवर कम्प्लीटच होऊन जाईल. ओके, ते करून घ्या. जीवाणू विषाणू 3 प्रश्न झाले होते का आपलं? ठीक आहे. त्यानंतर रोग यावर 2 प्रश्न. इथे पण सायन्स संपलेलं आहे. आता बघा, नेमकं कोणतं, इकॉनॉमिक्सवर
फार कमी भेटत होतं. तरीही जे टॉपिक्स इथे सांगत आहोत ते टॉपिक्स तुम्ही करून घ्याल. मोस्टली इकॉनॉमिक्स टॉपिक्स मी जॉग्राफीमध्ये तुम्हाला कव्हर करायला सांगितले. बऱ्याचदा मित्रांनो इकॉनॉमिक्स आणि जॉग्राफीचे टॉपिक्स जवळपास बरेचसे टॉपिक्स सेम आहे. ते सेम टॉपिक्स तुम्हाला मी जॉग्राफीमध्ये सांगितले आहे. कोणकोणते? हवामान झालं, खनिजे वगैरे बरेचसे टॉपिक आहेत. मी एकदा बघतो कोणकोणते टॉपिक. तर बघा, खनिजे, उद्योग, वाहतूक, कृषी वगैरे, वने, पर्यटन हे टॉपिक्स मित्रांनो इकॉनॉमिक्समध्ये पण येते आणि जॉग्राफीमध्ये पण येते. परंतु जास्तीत जास्त फोकस हे जॉग्राफी बेस असते. त्यामुळे मी टॉपिक ते जॉग्राफीमध्ये सांगितले. तुम्हाला इकॉनॉमिक्समध्ये करण्याची अजिबात गरज नाही. ठीक आहे, वाटल्यास तुम्ही एक रिव्हिजन मारू शकता, परंतु गरज नाही, कारण की मी सुद्धा जॉग्राफीमध्ये वाचतो आणि इकॉनॉमिक्समध्ये वेळ भेटला तर करतो, नाही वेळ भेटला तर काही करत नाही. ओके, कारण की ते क्वेश्चन जे आहे ना जॉग्राफी बेस असते क्वेश्चन. त्यामुळे मी जास्तीत जास्त फोकस या टॉपिकचं जॉग्राफीमध्ये कव्हर करून टाकतो. ओके, आता बघा इकॉनॉमिक्समध्ये नेमके कोणकोणते क्वेश्चन्स, कोणकोणत्या टॉपिक्सवर क्वेश्चन होते? अर्थव्यवस्था यावर 4 प्रश्न दिसले मला, दारिद्र्यावर 3 प्रश्न, बँक्स किंवा बँक व्यवस्था यावर 3 प्रश्न, पंचवार्षिक योजना यावर 2 प्रश्न, बेकारी किंवा रोजगार किंवा बेरोजगारी यावर 3 प्रश्न, त्यालाच अनएम्प्लॉयमेंट म्हणतात. त्यानंतर आहे राष्ट्रीय उत्पन्न 4 प्रश्न आणि स्थलांतर यावर 2 प्रश्न होते. ओके, असे प्रश्न विचारल्यावर इथे आपला इकॉनॉमिक्स पण संपला. आणि आता फायनली हा विषय ज्यावर जास्तीत जास्त वेटेज आहे ते म्हणजे करंट. जास्तीत जास्त म्हणण्यापेक्षा जॉग्राफी आणि करंट यावर जवळपास समान वेटेज आहे. ओके, परंतु जॉग्राफीमध्ये आपण इकॉनॉमिक्सचे पण टॉपिक्स कव्हर केले आहेत, त्यामुळे मी जॉग्राफीला जास्त फोकस दिलं. जवळपास समान प्रश्न आहे, समान फोकस आहे करंट आणि जॉग्राफी. आता बघा करंटमध्ये काय काय तर पुरस्कार यावर 10 प्रश्न दिसले मला. न्यू इव्हेंट, नवीन इव्हेंट आहे, नवीन संमेलने आहेत, त्यावर 8 प्रश्न दिसले. इम्पॉर्टंट दिवस आणि त्याचे थीम यावर 6 प्रश्न दिसले. पुस्तके, नवीन पुस्तके कोणकोणते आले ते आणि त्यांचे लेखक यावर 4 प्रश्न. मिसलेनियस 17 प्रश्न. करंटमध्ये मिसलेनियस जे आहे ते 17 प्रश्न आणि कृषीवर करंट बेस 2 प्रश्न, लोकसंख्यावर करंट बेस 2 प्रश्न, देहांत कोणाचा मृत्यू झाला, कोणत्या महान व्यक्तीचा मृत्यू झाला यावर 2 प्रश्न, राजकीय 4 प्रश्न, राजकीय करंट किंवा राजकीय चालू घडामोडी आणि नवीन नियुक्त्या यावर 6 प्रश्न दिसले होते. ठीक आहे, इथपर्यंत गोष्ट क्लिअर आहे. आणि संकीर्ण त्यावर मित्रांनो एकूण 12 प्रश्न दिसले होते. असे मित्रांनो आपले सर्वच्या सर्व टॉपिक्स इथे संपलेले आहे. मिसलेनियस तुम्हाला 12 प्रश्न दिसले होते. आणि बघा मित्रांनो संपूर्ण याच्यापैकी आता जो संपूर्ण मी सिलेबस सांगितला तुम्हाला, संपूर्ण जे टॉपिक्स सांगितले TCSने ज्या टॉपिक्सवर क्वेश्चन विचारले ते टॉपिक सांगितले, त्यापैकी तुम्ही जास्तीत जास्त फोकस कशावर करा? सण उत्सव आणि राज्य यावर जास्त फोकस होता. अभयारण्य आणि जिल्हा हे करा. राष्ट्रीय उद्याने आणि जिल्हा हे करा. व्याघ्र प्रकल्प आणि जिल्हा हे करा. नृत्य आणि राज्य, भाषा आणि राज्य, पर्यटन स्थळ आणि जिल्हा यावर थोडं चांगला फोकस करा. ओके, तर गोष्ट क्लिअर आहे. थँक्यू. आणि हा मित्रांनो याच प्रकारचे TCSने क्वेश्चन विचारलेले संपूर्ण सब्जेक्टचे संपूर्ण घटकांचे व्हिडिओ मी अपलोड केलेलेच आहे, ते तुम्ही बघून घ्या. कोणकोणते केले मी मराठीसाठी केले आहे, GK साठी हाच व्हिडिओ आहे, तर इंग्लिशसाठी केले आहे, बुद्धिमत्तेसाठी केले आहे आणि गणितासाठी पण गणित आणि बुद्धिमत्ता मिक्स व्हिडिओ बनवलेला आहे, तो पण तुम्ही बघून घ्या. ओके, थँक्यू.